अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती फिसकटल्याची सध्या चर्चा आहे। महायुतीतला जागा वाटपाचा घोळ कायम असल्याचं समजतंय। 5:30 वाजता शिवसेना पत्रकार परिषद घेणार होती, मात्र ही पत्रकार परिषद अचानक रद्द करण्यात आल्याचं समजतंय। काय नेमकं घडतंय अमरावती पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जाणून घेऊया। अमरावतीचे आपले प्रतिनिधी सूरज दहाट आहेत सध्या आपल्या सोबत। सूरज, एकीकडे असं सातत्याने सांगितलं जात होतं की अमरावतीमधला महायुतीमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणताही घोळ होणार नाही किंवा सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सुसूत्रतेत आहेत। अचानक असं काय घडलं की हा घोळ आता समोर आला आणि 5:30 वाजता पत्रकार परिषद होती, ही पत्रकार परिषदच रद्द झाली। काय नेमकं घडतंय अमरावतीत? नक्कीच अजिंक्य, आपण जर पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेच्या जागा वाटपाचा जो घोळ अद्यापही कायम आहे। तर पाहिलं तर 5:30 वाजता आज शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार अभिजित अडसूळ हे पत्रकार परिषद घेणार होते, मात्र अचानक ते पत्रकार परिषद रद्द झाल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। जर पाहिलं तर आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अमरावतीला येणार होते, मात्र बावनकुळेंचा दौरा ऐन वेळेवर रद्द झालेला आहे। तसेच तर पाहिलं तर नागपूरला बैठक होणार असं एकंदरीत सांगितलं गेलं होतं, मात्र अद्यापर्यंत संपूर्ण दिवस उडून गेला, मात्र अद्यापर्यंत कुठल्याही शिंदे गटाच्या नेत्यांना बैठकीचं आमंत्रण देण्यात आलेलं नाही। त्यामुळे शिंदे गट पूर्णपणे नाराज आहे। साधारणतः 10 ते 12 जागाच फक्त शिंदे गटाला देण्याच्या मानसिकतेच्या भारतीय जनता पार्टी आणि युवा स्वाभिमानला 7 ते 8 जागा देण्याच्या मानसिकते, त्यामुळे शिंदे गट कमालीचा नाराज झालेला आहे। जर पाहिलं त्यांनी 5:30 वाजता पत्रकार परिषद घेतली होती, मात्र लागलीच जर पाहिलं तर माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केलेला, तुम्ही तातडीने पत्रकार परिषद रद्द करा आणि रात्रभरामध्ये नेमकं काय घडामोडी हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। कारण का एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अमरावतीच्या जागा वाटपाचा चर्चा होणार असली एकूणच या ठिकाणी सूत्रांची एकूणच माहिती आहे। कारण का अकोला महानगरपालिकेमध्ये सुद्धा सेम हाच गोळ आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये आज रात्री उशिरा नेमकं काय चर्चा होते आणि खरंच ही युती फिसकटली काय हे सुद्धा आपल्या रात्री उशिरा कळेल। ठीक आहे सूरज, धन्यवाद। आपण जी माहिती दिली त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं सातत्याने घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।